राजस्थानी रेकॉर्डमध्ये एक उल्लेख आहे, ज्या वेळेला रामसिंगाची किंवा मिर्झा राजा जयसिंगांची माणसं ही एकदा शिवाजी महाराजांबद्दल चर्चा करत बसली होती. अच्छा. तेजसिंग कछवा, ज्याला मिर्झा राजांनी स्वतः पाठवलं होतं महाराजांबरोबर टू अकंपनी हिम, एस्कोर्ट हिम टिल आग्रा, म्हणजे त्यांच्या बरोबर जाण्यासाठी म्हणून, आणि तिकडच्या कारण सगळ्या ओळखी वगैरे करून दिल्या, आणि तो ह्या चर्चेमध्ये होता. ह्याच्यामध्ये महासिंग शेखावत म्हणून एक जो राजपूत आहे, तो शिवाजी महाराजांचं कौतुक करतो. तो शिवाजी महाराजांबद्दल म्हणतो की शिवाजी महाराज हे खूप चतुर आहेत. बर. आणि त्याच्या पुढचं वाक्य महत्वाचं आहे. तो म्हणतो की शिवाजी महाराज एखाद्या विषयाबद्दल जे बोलतात ते बोलून झाल्यानंतर उरलेल्या माणसांनी त्यावर काही बोलावं असं काहीच उरत नाही. डिटेल स्टडी ऑन इच अँड एव्हरी टॉपिक. एक्झॅक्टली. म्हणजे ते बोलले एकदा की संपला विषय. त्याच्यामध्ये जर तुम्ही काही बोललात तर दॅट विल बी रिपिटेशन. तुम्ही पुन्हा पुन्हा काहीतरी बोलतायत, पण त्यातलं समग्र गोष्ट ही महाराजांनी आधीच सांगितलेली असते. ह्याच्या पुढे तो म्हणतो की शिवाजी महाराज हे सच्चे क्षत्रिय आहेत. त्याने तिथे शब्द राजपूत वापरलाय की सच्चे राजपूत आहेत, पण त्या काळामध्ये 17व्या शतकामध्ये क्षत्रिय म्हणजे राजपूत आणि राजपूत म्हणजे क्षत्रिय असं असल्यामुळे तो म्हणतो की शिवाजी महाराज हे सच्चे क्षत्रिय आहेत. त्यांच्याबद्दल आम्ही इतके महिने जे ऐकलं होतं ना, ते अगदी तसेच निघाले हे सांगितलंय. आणि आता मी सगळ्यात शेवटच्या त्याच्या वाक्याकडे येतो, जे वाक्य आजच्या तरुणांना, आजच्या प्रत्येक माणसांना अतिशय महत्वाचं आहे. तो म्हणतो की शिवाजी महाराज जे बोलतात ते जर आपण मनात साठवून ठेवलं ना, तर पुढे जाऊन ते कधी ना कधी आपल्याला वापरता येण्यासारखं असतं. म्हणजे एक 17व्या शतकातला राजपूत जो महाराजांना काही दिवसांसाठी भेटतो, तो म्हणतो की शिवाजी महाराज जे बोलतात ते जर मनात साठवलं ना, तर त्याचा उपयोग तुम्हाला पुढे आयुष्यात तुमच्या करता येईल. ही गोष्ट किती महत्वाची आहे की त्यांची कर्तृत्व जी आपण ऐकतोय ती ऐकून आपण जर ती मनात साठवली तर आपल्याला सुद्धा आजच्या काळामध्ये आपल्या स्वतःच्या प्रगतीसाठी तर ते वापरता येईलच. कित्येक गोष्टी आहेत की आग्र्याहून सुटकेमध्ये शिवाजी महाराज ज्या प्रकारे त्यांनी तो रेझिलियन्स दाखवला, ही बाउन्स्ड बॅक, त्यांनी हरले नाहीत मनाने आणि परत आले. अफजल खान वध असेल, शास्ता खानाची बोटं छाटणं असेल, सुरतेची लूट असेल, शिवाजी महाराजांनी जे काही मराठी भाषा संवर्धनासाठी जे काही केलं ते असेल, त्यांचा राजाभिषेक असेल, ह्या गोष्टी त्यांची कर्तृत्व आपण ऐकल्यानंतर ती मनात साठवली आणि तसं काही त्यातला 1% जरी करण्याचा प्रयत्न केला ना, तरी आपण कुठच्या कुठे पोहोचू. ही गोष्ट जी एका राजपुताला 300 वर्षांपूर्वी कळली होती, ती आपल्याला इतके वर्षांनंतर कळलीये का? आज आपल्याला अभ्यासक्रमामध्ये शिवाजी महाराजांचे असे किती पराक्रम आहेत आणि ते किती वरच्या लेवलच्या मुलांना शिकवले जातात आणि ते किती शिकवायची गरज आहे हे एका वाक्यातनं कळून येतं. वा, काय पर्सनॅलिटी असेल, काय ऑरा असेल की काही तास फक्त महाराजांबरोबर घालवल्यानंतर त्यांनी हे एवढी सुंदर वाक्य लिहिली. अगदी. येस.